नमस्कार मित्रांनो, आज आहे 9 मे 2026। मित्रांनो, मागील व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे राज्यामध्ये अवकाळी पावसाला जोरदार सुरुवात झाली आहे। तर राज्यातील काही भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस देखील आपल्याला काही भागात पाहायला मिळाला। मात्र आज देखील दुपारनंतर आपल्याला राज्यातील 12 जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक पाऊस पाहायला मिळू शकतो। मित्रांनो, या अवकाळी पावसामध्ये विजांचं प्रमाण देखील जास्त राहणार आहे। तर मित्रांनो, पाहणार आहोत राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणकोणत्या तालुक्यांमध्ये, गावांमध्ये पाऊस असणार आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मित्रांनो, तुम्हाला विनंती आहे, तुम्ही फक्त आपले व्हिडिओ पाहता पण आपल्या महाराष्ट्र कृषी अपडेट YouTube चॅनलला सबस्क्राइब करत नाही। त्यामुळे मित्रांनो, आपल्या YouTube चॅनलला आता सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला देखील लाईक करा, जेणेकरून हवामानातील ताजे अपडेट सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर मित्रांनो, आपण या ठिकाणी स्क्रीनवर पाहू शकता। सर्वप्रथम कोकण किनारपट्टीमध्ये पाहिले असता कोकणामध्ये मुंबई, ठाणे, पालघर, गोरेगाव, चिपळूण, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण डोंबिवली, वसई, विरार। तर मित्रांनो, यातील रत्नागिरी, सावंतवाडी या भागात आज दुपारनंतर आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल। तर उर्वरित भागात आपल्याला दुपारनंतर वातावरण ढगाळ पाहायला मिळेल। तसेच मध्य महाराष्ट्रात पुणे, सासवड, सातारा, कराड, विटा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, कुचिजत, इंदापूर, करमाळा, बारामती, दौंड, अहिल्यानगर व तसेच इतरही आसपासच्या परिसरांमध्ये आज दुपारनंतर वातावरणात बदल होऊन यातील काही भागात जसे की कोल्हापूर, सांगलीच्या भागात आपल्याला पावसाचा जोर दुपारनंतर व संध्याकाळी पाहायला मिळेल। मित्रांनो, यामध्ये जिल्ह्याचा उल्लेख झाला म्हणजेच त्या भागातील आसपासच्या परिसराचा देखील यात समावेश झालेला आहे। तसेच या अवकाळी पावसामध्ये हवेचं व विजांचे प्रमाण देखील जास्त राहणार आहे। त्याचप्रमाणे मराठवाड्यात पाहिले असता मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव, माजलगाव, सिल्लोड, वैजापूर व तसेच इतरही आसपासच्या परिसरांमध्ये आज दुपारपर्यंत यातील बहुतांश भागात स्थानिक वातावरण तयार होऊन हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो। तर मित्रांनो, रात्री दरम्यान लातूर, नांदेड व इतर परिसरात आपल्याला पावसाचा जोर सर्वाधिक पाहायला मिळेल। त्याचप्रमाणे विदर्भात पाहिले असता विदर्भामध्ये आपण या ठिकाणी पाहू शकता नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या भागात आपल्याला सर्वाधिक पाऊस आज दुपारनंतर पाहायला मिळेल। तर उर्वरित भागात जसे की अकोला, अमरावती, बुलढाणा, खामगाव, वाशिम, यवतमाळ या संपूर्ण परिसरांमध्ये आपल्याला आज दुपारनंतर वातावरण ढगाळ पाहायला मिळेल। तर यातील बहुतांश भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील आपल्याला पाहायला मिळू शकतो। मित्रांनो, आपल्या YouTube चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट दररोज घेऊन येत असतो। त्यासाठी आपल्या महाराष्ट्र कृषी अपडेट YouTube चॅनलला आता सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला देखील लाईक करा। धन्यवाद।